आज आपण पाहणार आहोत कर्लीचं सुख। नमस्कार, हर्ष पाटील रेसिपीज यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत कर्लीचं सुख, थोडं वेगळ्या पद्धतीने पाहणार आहोत। चला मग मी साहित्य काय काय घेतले ते दाखवते। आता आपण हा कर्ली मासा आहे ना, तो मॅरिनेशन करून घेऊया। आणि एक मोठा मासा आहे, तो कट करून स्वच्छ धुवून घेतलाय 3 ते 4 पाण्याने। पहिले आता आपण मॅरिनेशन करून घेऊया। हिंग छोटा अर्धा चमच, गरम मसाला छोटा अर्धा चमच, 1 मोठा चमच धना पावडर, छोटा अर्धा चमच हळद, कोकम आगळ घरगुती 1 मोठा चमच, हिरवं वाटण आहे हे, आलं लसूण मिरची कोथिंबीर आणि तेल मिक्सरला बारीक करून घेतलेलं आहे 1 मोठा चमच, चवीनुसार मीठ। हे सर्व मसाले आपण ॲड केलेत ना फिशवर, ते तर एकजीव करून घेऊया, म्हणजे फिशच्या तुकड्यांना लावून घेऊया। हलक्या हाताने लावायचे, कारण काटे असतात ह्या मच्छीला खूप, पण चवीला खूप छान लागते। मी सर्वात हा मसाला लावून घेते। फिशच्या तुकड्यांना मी मसाला लावून घेतलेला आहे। आता हे आपण अर्ध्या तासासाठी आपण बाजूला ठेवूया आणि वाटण पाहूया। एक ओल्या खोबऱ्याची पाव वाटी घेतलेली आहे, अर्धी मूठ कोथिंबीर, अर्धा इंच आळ्याचा तुकडा, 4 तिखटवाळी मिरची आहे आणि 6-7 लसूण पाकळी घेतलेली आहेत मीडियम आकाराची। आणि हे पाणी टाकून आपण मिक्सरला बारीक वाटून घ्यायचं आहे। हे पहा, वाटण आपलं तयार झालेलं आहे। अर्धा तास झालेला आहे कर्ली फिश आपण मॅरिनेशनसाठी ठेवलं होतं ना। आता आपण ही मच्छी आहे ना, ती तळून घ्यायची आहे मोठ्या गॅसवर। म्हणजे तेला मी एकीकडे पॅनमध्ये तेल गरम करून घेतलेलं आहे। हे पहा, ही म्हणजे फोडणी द्यायच्या अगोदरची प्रोसेस आहे, कारण मग रश्श्यामध्ये सोडल्यानंतर ना त्याचे कुस्कुर होत नाही, कारण काटेरी मच्छी असते ना ही। आता जेवढे बसेल तेवढे मी आता ह्याच्यात तव्यामध्ये ॲड करते। तर पॅनमध्ये मी सर्व जेवढे बसेल तेवढे मी सोडून घेतलेले आहेत कर्ली फिश तुकडे। आणि आता अर्धा मिनिट फुल गॅसवर आपण हा माशाचा तुकडा तळून घ्यायचा आहे ना। अर्धा मिनिट परत पलटी करून तो तळून घ्यायचा, जास्त तळून घ्यायचा नाही, नाहीतर तुकडा कुस्कुर होणार तुकड्याचा। आता मी हे पलटी करून घेते, गॅस मोठा आहे। सर्व मच्छी मी तुकडे फ्राय करून घेतले तेलामध्ये। अर्धा मिनिट एक बाजू आणि दुसरी परत अर्धा मिनिट फुल गॅसवर हे करायचं आहे, म्हणजे मोठ्या गॅसवर। आता हे काढून घेऊया। आता आपण हे तळून घेतलेलं आहे ना कर्ली फिश, आता ह्याचं आपण सुकं करून घ्यायचं आहे। चला मग फोडणी पाहूया। चला मग कर्ली सुक्याची आपण फोडणी पाहूया। पॅनमध्ये मोठे 3 चमच तेल गरम करून घेतलं आहे। कढीपत्त्याचे पाने घेतलेत 8 ते 10 कढीपत्त्याचे पाने, 2 तेजपत्त्याचे पाने तेलामध्ये ॲड करूया। तेजपत्ता आणि कढीपत्ता मी तेलात परतून घेतलाय। पाव आल्याचा तुकडा घेतलाय ठेचून, आणि 5 ते 6 लसूण पाकळी ठेचून घेतलेले आहे। रंग बदलेपर्यंत परतून घेऊया। हिरवं वाटण मोठा अर्धा चमच, छोटा पाव चमच हिंग परतून घेऊया तेलामध्ये। वाटण परतून घेतलेलं आहे। पाव छोटा चमच हळद, 1 छोटा चमच धना पावडर, गरम मसाला छोटा अर्धा चमच, घरगुती आगरी मसाला मोठे 4 चमच तेलात परतून घेऊया। जे आपण वाटण करून घेतलेलं आहे ना खोबऱ्याचं, ते वाटण मी सर्व ॲड करणार आहे। कट केलेली हिरवी मिरची, आवडत असेल तर टाका, नाही टाकलं तरी चालेल। मीडियमपेक्षा मी 2 ते 3 मिनटं मी खोबऱ्याचं वाटण मसाल्यामध्ये परतून घेतलं आहे। तेल पण सुटलेलं आहे, पाहू शकता। आता हे मी गरम पाणी ॲड करणार आहे। पाऊण वाटी एक मोठी पाणी आहे। आता तुम्हाला इथे किती रस्सा पाहिजे ग्रेव्ही, आता उकळी येईपर्यंत वाट पाहूया।
ओला आंब्याच्या फोडी आहेत, 3 ते 4 आहेत. रस्सा मस्त आंबट होतो सुखं. आता उकळीपर्यंत वाट पाहूया जरा. चवीनुसार मीठ आपण फिशला मॅरिनेशन करताना पण ॲड केलेलं आहे. मिक्स करून घेऊया. आता उकळी आलेली आहे. आता हे फिशचे तुकडे आपण आता रश्श्यामध्ये सोडून घेऊया सुक्यामध्ये. तर फ्राय केलेले कर्लीचे तुकडे आपण सगळे सुक्यामध्ये सोडून घेतलेले आहेत. आणि हे सुक्याची ग्रेव्ही आहे ना, ती आता आपण ह्या सर्व तुकड्यांवर सोडून घेऊया. 1 ते 1.5 मिनटं आपल्या कमी गॅसवर आता हे शिजायला ठेवायचं आहे. कर्लीचं सुकं 1 ते 1.5 मिनटं मी शिजवून घेतलं आहे कमी गॅसवर. आता आपलं सुकं तयार झालेलं आहे कर्लीचं सुकं. हे पहा. चला मग कोथिंबीर ॲड करूया. आवडीनुसार कोथिंबीर ॲड करायची आहे. तुम्हाला मी दाखवते. हे पहा. आता थोडं हे पातळ वाटते, नंतर म्हणजे जसजसा वेळ जाणार ना मग ती घट्ट बनत जाणार. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. आवडलं तर नक्कीच शेअर करा. चला मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.